नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या या भगवद्गीता अभ्यास वर्गामध्ये। तर आजचा आपला विषय आहे की देव आहे की नाही। तर सर्रास नेहमी लोक म्हणतात की ह्या जगामध्ये देव आहे का। तर आज आपण ह्या विषयावर चर्चा करणार आहोत। तर ह्या जगामध्ये भगवान कृष्ण सांगतात की दोन प्रकारचे लोक आहेत, एक आहे आस्तिक आणि एक आहे नास्तिक। आस्तिक म्हणजे काय? आस्तिक म्हणजे जे देव आहे असं मानतात, आणि नास्तिक म्हणजे काय? जे देव नाही असे मानतात। तर अशा प्रकारचे लोक ह्या जगामध्ये आढळतात। तर आपण बघतो भारत भूमी ही अतिशय पवित्र भूमी आहे। तर चैतन्य महाप्रभू सांगतात, तर चैतन्य महाप्रभू हे कोण आहेत? श्रीकृष्ण चैतन्य राधा कृष्ण नाही अन्य। तर चैतन्य महाप्रभू म्हणतात, भारत भूमी ते हैला मनुजन्म यार, जन्म सार्थक करी कर परोपकार। की ज्याचा भारत भूमीमध्ये जन्म घेतला आहे त्याने आपल्या जीवनाचं सार्थक केलं पाहिजे आणि त्यांनी परोपकार केला पाहिजे। तर भारत भूमीमध्ये असे काय खास विशेष गोष्ट आहे? तर ते सांगतात की भारत भूमी ही काय आहे? पुण्यभूमी आहे। तर आम्ही आमचं जीवन सार्थक कसं करू शकतो? कारण आपण बघतो आमचं जे जीवन आहे, आमची जी वैदिक संस्कृती आहे, हे सगळं आमचं धर्मग्रंथावर काय आहे? आधारित आहे। आपले जे पवित्र धर्मग्रंथ आहे, रामायण आहे, महाभारत आहे, इतिहास आहे, पुराण आहे, तर ह्या ग्रंथावर आधारित आपलं संस्कृती टिकलेली आहे। हे सगळे ग्रंथ काय आहे? हे सगळे ग्रंथ काल्पनिक नाही आहे। विशेष करून आपण बघतो जी भगवद्गीता आहे, ही भगवद्गीता भगवान श्रीकृष्णाने 5000 वर्षापूर्वी अर्जुनाला सांगितली होती। तर भगवद्गीता म्हणजे काय आहे? तर भगवद्गीता हे आपल्याला जीवन कसं जगायचं हे आपल्याला सांगतं। तर अशा रीतीनं आपण बघतो, जर आम्ही आपल्या शास्त्रावर विश्वास ठेवला आणि त्यानुसार आपण जर आपलं कार्य केलं तर आपलं जीवन कल्याण होतं। तर कृष्ण सांगतात गीतेमध्ये, हे अर्जुना, की मच्चित्ता सर्व दुर्गानी मतप्रसादात तरेशी अथ चेत्तम अहंकारात न श्रोषशी विनशती। की ते अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, तुला मी जे हे ज्ञान दिलेलं आहे, अतिशय परमगुह्य ज्ञान आहे, आणि तू जर माझी सांगितलं तसं ऐकला तर तुझं कल्याण होईल, परंतु जो मी सांगितलं तर जर तू ऐकला नाही तर तुझं काय होणार? विनाश निश्चित आहे। तर अशा रीतीनं आपण बघतो भगवंताने सांगितलेलं आज्ञाचं पालन केलं तर आपल्या जीवनाचं कल्याण होतं। तर आपण बघतो भारत भूमी ही पुण्यभूमी आहे, आणि इकडे पुण्यभूमी असून सुद्धा लोक एवढं नास्तिक कसं काय बरं? आता भारतभूमी ही पुण्यभूमी कशी आहे? आपण बघतो भारतामध्ये अनेक तीर्थस्थान आहेत। उत्तरेकडे गेलं तर आपण बघतो हिमालय पर्वत आहे, केदारनाथ आहे, बद्रीनाथ आहे, गंगोत्री आहे, यमुनोत्री आहे, अयोध्या आहे, मथुरा आहे, काशी आहे। पुन्हा जर आपण दक्षिणेकडे गेलो तर आपण बघतो विठ्ठल भगवंत आहेत, तिरुपती बालाजी आहेत, अशी आणि कन्याकुमारी आहे। पुन्हा जर आपण पश्चिमेला गेलो तर द्वारका आहे, पूर्वेला गेलं तर आपलं जगन्नाथपुरी आहे। अशा रीतीनं भारतामध्ये अनेक असे तीर्थस्थान आहेत। नंतर बघतो आपण भारतामध्ये अनेक पवित्र नदी आहेत, गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी। तर अशा रीतीनं बघतो हे आमचा जो भारतभूमी आहे ही काय आहे? हे साधू संतांनी वेढलेली काय आहे? ही भूमी आहे। तीर्थस्थानांनीही वेढलेली ही काय आहे? भूमी आहे। आणि आपण बघतो भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जरी गेलं, सगळीकडे भजन कीर्तन ही नेहमी चालू असतं, नेहमी प्रवचन ही चालू असतं। अशा रीतीनं बघतो आपण बघतो की भारतभूमी ही सगळ्या अध्यात्माने नटलेली भूमी आहे। सगळीकडे अध्यात्माचं काय वातावरण आहे। भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये हे सुद्धा माफ करा, भगवान कृष्ण एका ठिकाणी हे सांगतात की त्रैलोक्यम पृथ्वीधन्या यत्र वृंदावनपुरी। तिन्ही लोकांमध्ये उच्चलोक, मध्यलोक आणि अधोलोक, ह्या तिन्ही लोकांमध्ये पृथ्वी ही सर्वश्रेष्ठ आहे, आणि साऱ्या पृथ्वीमध्ये वृंदावन ही श्रेष्ठ आहे।
कारण वृंदावन हे स्वतः श्रीकृष्णाचं काय धाम आहे, भूमी आहे. तर विशेष करून भारतभूमी ही अतिशय पुण्यभूमी आहे, कारण सगळे तीर्थस्थान भारतामध्ये आहेत, सगळे साधू संत भारतामध्ये आहेत, श्रीकृष्णाचे सगळे अवतारसुद्धा भारतभूमीमध्ये झालेले आहेत. अशा रीतीने बघतो आपण ह्या भारतभूमीमध्ये सगळीकडं कृष्णाचे चरण लागलेले आहेत. रामचंद्र आले, नरसिंह आले, वामन अवतार आले, सगळे अवतार विशेष करून बघतो आपण भारतभूमी झालेले आहे. अशा रीतीने भारतामध्ये सगळीकडं अध्यात्माचं काय आहे, वातावरण आहे. आणि असं म्हणतात की स्वर्गातील देवता लोकसुद्धा ह्या भारतभूमीमध्ये जन्म घेण्यासाठी प्रार्थना करतात. आपण बघतो स्वर्गामध्ये भगवंताची भक्ती होऊ शकत नाही, कारण तिथं अतिशय इंद्रिय तृप्ती आहे. तिथं अप्सरा नृत्य करत असतात, चांगलं खायला आहे, प्यायला आहे, सगळं काम भोग आहे, तिथं कोण भक्ती करणार. आणि नरकामध्ये सुद्धा आपण भक्ती करू शकत नाही. तर अशा रीतीनं ही जी पृथ्वी आहे, ही पृथ्वी ही भक्तीला काय अनुकूल आहे. प्रभुपाद सांगायचे की भारतभूमी एवढी पुण्यभूमी आहे की या भारतभूमीमध्ये राहणारा एक रिक्षा चालकसुद्धा जाणतो की भगवंत आहेत. तर अशा रीतीने बघतो भारतभूमी अतिशय पुण्यभूमी आहे. आणि आपण बघतो भारतामध्ये एवढे सगळे मंदिर आहेत, प्रत्येक मंदिरामध्ये सकाळ संध्याकाळ कीर्तन भजन चालू असतं, गावामध्ये सुद्धा कीर्तन भजन चालू असतं. आणि आपण बघतो ज्यावेळेला आपण लहान होतो त्यावेळेसुद्धा आपण आपल्या आईबरोबर वडिलाबरोबर मंदिरात जायचं. अशा रीतीने बघतो सर्रास भारतभूमीमध्ये सगळं वातावरण काय आध्यात्मिक आहे. पण आजकाल बघतो आपण एवढं सगळं आध्यात्मिक वातावरण असूनसुद्धा काही लोक म्हणतात देयर इज नो गॉड, भगवंत नाही आहे. तर हा किती मूर्खपणा आहे. तर आपण आता बघणार आहोत की लोक नास्तिक का बनत चालले आहेत. पहिलं कारण आहे युग परिवर्तन. तर युग परिवर्तन म्हणजे काय, आता 4 युग आहेत, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. तर सत्ययुगामध्ये सगळे सत्यनिष्ठ वागत होते, धर्मानुसार वागत होते, दया शांती सुख चांगल्या रीतीने चाललं होतं. आणि नंतर आलं त्रेतायुग. त्रेतायुगामध्ये काय झालं, हळूहळू सत्याचं प्रमाण कमी होऊ लागलं, रावणासारखे लोक जन्माला येऊ लागले आणि प्रचुर उत्पात माचू लागले. पुन्हा त्रेतायुग झालं, पुन्हा द्वापरयुग आलं. आणि द्वापरयुगामध्ये आणि जरा वाईट लोकांची संख्या वाढू लागली. जसं बघतो कौरव आणि बघतो आपण कंस, असे अतिशय आसुरिक प्रवृत्तीचे लोक वाढू लागले. आणि नंतर बघतो आपण आता कलियुग आलेलं आहे. आणि कलियुग तर मध्ये जवळपास सगळेच लोक काय बनले आहेत, आसुरी वृत्तीचे बनलेले आहेत. तर बघतो आपण पूर्वी आपल्याला राक्षस लोक असं म्हणतात की पूर्वी राक्षस लोक होते, त्यांना मोठे शिंगे होते, दात होते, हे आपण गोष्टी रूपामध्ये ऐकलेलं आहे. पण आता हे राक्षस आपल्याला कुठे दिसतात, कुठे दिसत नाहीत. तर असं म्हणतात की आता हे राक्षस कुठे आहेत, हे राक्षस आता सगळे कलियुगातील लोकांच्या हृदयात बसलेले आहेत, हृदयात. आणि सगळ्यांचे वृत्ती आता आसुरी वृत्ती झालेली आहे. तर हे आसुरी वृत्ती म्हणजे काय आहे, हृदयात म्हणजे काय, कोणते असुर आहेत. तर असं म्हणतात की आमच्या हृदयामध्ये काम, क्रोध, मत्सर, ईर्ष्या, द्वेष हे सगळे राक्षस बसलेले आहेत. आणि अशा रीतीने हे सगळे राक्षस आत बसून सांगतात की देव नाही, भगवंत नाही, रामायण महाभारत काल्पनिक आहे, भक्ती करू नका, भजन करू नका, हे करून काही फायदा नाही. अशा रीतीने आम्हाला आतून ते काय करतात, आसुरी भावना, आसुरी कार्य करण्यासाठी प्रेरित करतात. तर अशा रीतीने ह्या युग परिवर्तनामुळे सुद्धा काय झालेलं आहे, आता लोक नास्तिक वाढत चाललेले आहे. आता कलियुगमध्ये जवळपास कोणाला भगवंताच्या भक्तीमध्ये अजिबात रस राहिलेला नाही आहे. आणि आपण बघतो आता मग ह्या आसुरी वृत्तीपासून आम्ही कसं मुक्त होऊ शकतो. तर शास्त्रामध्ये सांगितलं आहे की कलेर दोषनिधी राजन अस्ति एक महान गुण. की कलियुग जरी दोषांचा सागर असला तरी ह्याच्यामध्ये एक महान गुण चांगला आहे, म्हणजे की केवळ भगवंताच्या पवित्र नावाचा उच्चार करून या सगळ्या आसुरी वृत्तीपासून आम्ही मुक्त होऊ शकतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर अशा रीतीने हे षडविकार आहेत. तर पहिलं कारण आहे नास्तिक होण्याचं की युग परिवर्तन. सत्ययुगामध्ये लोक सगळे धार्मिक होते, त्रेतायुगामध्ये थोडं जरा धार्मिक प्रमाण कमी झाला, द्वापरयुगामध्ये 50% झाला, आणि कलियुगामध्ये जवळपास 99% लोक आता अधार्मिक आहेत. दुसरं कारण आहे की आमच्या भारतीय संस्कृतीवर अनेकांचं आक्रमण झालेलं आहे, त्यामुळे आपण बघतो लोक नास्तिक होत चाललेले आहेत. तर आपला जो भारत देश आहे याचं नाव भारत का पडलं, तर हे भरत नावाचे एक राजा होते आणि त्याच्या नावानुसार ह्या आपल्या देशाला भारत हे नाव पडलेलं आहे. तर पहिल्यांदा भारतभूमी म्हणजे सर्व पृथ्वी मानली जाते. पण आता कलियुगच्या प्रभावाने काय झालेलं आहे,
पृथ्वीचे तुकडे तुकडे होऊन आता फक्त भारताचा नकाशा बनलेला आहे. त्यालाच आपण भारत म्हणतो. तर पहिल्यांदा भारताला सोन्याची चिडिया म्हटलं जायचं. कारण का? कारण पहिल्यांदा भारतामध्ये लोक खाऊन पिऊन सुखी होते. आपली आर्थिक व्यवस्था कशावर अवलंबून होते? एक शेतीवरती अवलंबून होते आणि गोपालनावरती अवलंबून होते. आणि तिसरं आहे गुरुकुल. ह्या 3 गोष्टीमुळे आमची भारतीय संस्कृती टिकून राहिली होती पूर्वीच्या काळी. आणि परंतु नंतर काय झालं, आपल्या ह्या चिडियावरती, ह्या सोन्याच्या चिडियावरती लोकांची वाईट नजर पडली. तर अनेक लोकांचं आक्रमण झालं भारतावरती. जसं बघतो आपण मुघलांचं आक्रमण झालं. तर जेवढे मग मुघल आले तर त्या लोकांनी, जसं पण कोणते आले, भरपूर आहेत. बाबर आहे, हुमा आहे, मोहम्मद गझनी आहे, असे औरंगजेब आहेत. असे अनेक आक्रमक लोकांनी या भारतावरती आक्रमण केलं. आणि ह्या लोकांनी पहिल्यांदा काय केलं? पहिल्यांदा मंदिर तोडले. आणि मंदिर तोडले. मग ते जे पंडित लोक आहेत त्यांना मारून टाकलं. अशा रीतीनं आणि लोकांना बळजबरीनं काय केलं? त्यांना धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केलं. आणि जे वैदिक धर्माचं पालन करतात त्यांच्यावरती मोठा कर लावू लागले. अशा रीतीनं लोक ह्यांच्या वैतागाने काय बोलवले, एक तर ते धर्म परिवर्तन करू लागले, नाहीतर काय करू लागले? आत्महत्या करू लागले. आणि काही लोकांना बघितलं की एवढं मुघलांचं आक्रमण होत आहे आणि त्यांचा हळूहळू धर्मावरती विश्वास उडून जाऊ लागला. आणि अशा रीतीने आता जे कन्वर्ट झालेले आहेत आणि त्यांचीच मुलं आता जन्माला आलेली आहेत आणि तेच मुलं आता वैदिक संस्कृतीच्या विरुद्ध चाललेले आहेत. तर बघतो आपण ह्या औरंगजेबाने किंवा ह्या मुघलांनी काय केलं? राम मंदिर तोडलं, पुन्हा कृष्णाचं जन्मस्थानाचं मंदिर तोडलं, काशीचं विश्वनाथ मंदिर तोडलं. अशा रीतीने वैदिक संस्कृतीचा पाक सत्यानाश करून टाकला आणि आमचे जे धार्मिक ग्रंथ आहेत ते बी जळून टाकले. त्यामुळे अशा रीतीने बघतो आपण अशा रीतीने मुघलांच्या आक्रमणामुळे सुद्धा काही लोक घाबरून धर्म परिवर्तन केले. नंतर मुघल गेले आणि नंतर आले कोण? इंग्रज लोक आले. आणि ह्या इंग्रज लोकांनी तरी काय केलं? जसं एक रॉबर्ट क्लाईव्ह नावाचा एक गव्हर्नर होता. त्याने बघितलं ह्यांची भारतीय संस्कृती कशावर टिकून आहे? 3 गोष्टीवर टिकून आहे. एक आहे शेती, दुसरं आहे गोपालन, तिसरं आहे गुरुकुल. तर त्याने विचार केला, जोपर्यंत ह्या 3 गोष्टी आम्ही नष्ट करत नाही तोपर्यंत भारतावर आम्ही राज्य करू शकत नाही. मग त्याने काय केलं? गुरुकुल हे बंद करून टाकलं. पूर्वी गुरुकुलमध्ये आमची मुलं जायची, वैदिक शास्त्रांचा अभ्यास करायची आणि अशा रीतीनं त्यांना रामायण महाभारत हे लहानपणी शिकवलं जायचं. त्यामुळे संस्कृत त्यांच्यामध्ये होती. पण आता हे गुरुकुल नष्ट झाल्यानंतर त्यांनी काय केलं? इंग्रजी शिक्षण चालू केलं. आणि हे इंग्रजी शिक्षणामध्ये काय शिकवलं जातं? तसं आजकालसुद्धा कॉन्व्हेंट स्कूलमध्ये काय शिकवलं जातं? रामायण काल्पनिक आहे, महाभारत काल्पनिक आहे, वैदिक संस्कृती चुकीची आहे. अशा रीतीने ह्या कॉन्व्हेंट स्कूलमुळे, ह्या इंग्रजी शिक्षणामुळे काय झालं? लोकांचा काय झालं? देवावरती विश्वास निघून गेला. पुन्हा ह्या इंग्रजांनी कत्तलखाने चालू केले आणि गायीची कत्तल चालू केली. पुन्हा शेतीवर त्यांनी कब्जा केला आणि लोकांकडून काय केलं? ते शेती बळकावून घेतली. अशा रीतीने भारतीय संस्कृतीचा फक्त सत्यानाश करून टाकलं. आणि इंग्रज गेले तरी पण अजून इंग्रजांचा प्रभाव आमच्यावरती आहे. आमचं मूळ इंग्लिश बोलता आम्हाला खूप आवडतं, पण आमची लोकल भाषा आता कोणाला आवडत नाही. अशा रीतीने हे इंग्रजी शिक्षणामुळे सुद्धा काय झालं? आधुनिक शिक्षण पद्धतीमुळे सुद्धा काय झालं? आमची मुलं आता वैदिक संस्कृतीपासून दूर होत चाललेली आहेत. आणि आधुनिक शिक्षण पद्धती काय शिकवते? धर्मनिरपेक्षता. कोणतं धर्माचा विश्वास ठेवू नका, सगळं काल्पनिक आहे, हेच आम्हाला आता शिकवलं जात आहे. जे दिसते त्याला सत्य म्हणा, जे दिसत नाही त्याला असत्य म्हणा. देव दिसत नाही ना, मग ते देव नाही आहे, असं ते आमच्या मुलांना शिकवत आहेत. त्यामुळे आजकालची मुलं वैदिक संस्कृतीपासून लांब चालत आहेत. आणि आजकालचे जे बॉलिवूडचे पिक्चर आहेत, मूवी आहेत, PK आहे, ओ माय गॉड आहे, या पिक्चर माध्यमातून सुद्धा काय शिकवत आहे? वैदिक संस्कृती किती डल आहे, किती बेकार आहे, सगळं काल्पनिक आहे, हे शिकवलं जातं. त्यामुळे आजकालची मुलंसुद्धा ह्याच्यामुळे काय होत आहेत? वैदिक संस्कृतीपासून दूर जात आहे. नंतर बघतो आपण जे राजकीय नेते लोक आहेत, धर्माच्या नावाखाली काय करतात? दोन्ही गटामध्ये मारहाण करत आहेत. त्यामुळे अनेक लोक ह्याच्यामध्ये मरत आहेत. आणि त्यामुळं सामान्य लोकांना काय वाटतं की भांडणं होतात म्हणजे धर्मामुळे होतात, म्हणून आम्हाला धर्मच नको, हे बी धर्म नको, ते बी धर्म नको, म्हणून ते धर्मापासून दूर जात आहेत. पुन्हा आहे काही ढोंगी लोकसुद्धा ह्या समाजामध्ये आहेत, जे ढोंगी साधू लोक आहेत. हे ढोंगी साधू लोक काय करतात? गांजा फुकतात, बिड्या फुकतात, किंवा ह्याच्यापाशी काहीतरी चमत्कारिक कला असते, जादूटोणा असतो, आणि हे जादूटोणा दाखवून सर्वसामान्यांना लुबाडतात, अवैध संबंध करतात. त्यामुळं समाजातील काही लोकांना वाटतं हे सगळे साधू म्हणजे अशीच आहेत. त्यामुळे चांगल्या साधूंचं सुद्धा नाव बदनाम होतं आणि तेच लोकसुद्धा ह्यांच्याकडे येत नाहीत.
त्यामुळं आमचे लोक काही नास्तिक बनत चालले आहे. आणि नंतर बघतो आपण काही तीर्थस्थानामध्ये ज्यावेळी आम्ही दर्शनाला जातो, त्यावेळी 500 रुपयाची पावती फाडा तुम्हाला डायरेक्ट दर्शन देतो, 200 रुपयाची पावती फाडा तुम्हाला डायरेक्ट दर्शन देतो. तर दर्शनाच्या रांगेतसुद्धा आपण बघतो पैशाची लेनदेन आहे. आणि हे दृश्य बघूनसुद्धा काही लोक म्हणतात नको, देवच नको म्हणतात. अशा रीतीनं ही सगळी कारणं आहेत, त्यामुळं आजकाल लोक नास्तिक बनत चालले आहेत. तर कृष्ण सांगतात की ह्या जगामध्ये 2 प्रकारचे लोक आहेत, एक आस्तिक आणि नास्तिक. तर आस्तिक तर भगवंताला मानतो, पण नास्तिक भगवंताला मानत नाही आहे. तर नास्तिकाचे काय गुण आहेत, तर भगवंत म्हणतात प्रवृत्तींच्या निवर्तीच्या. जे नास्तिक लोक आहेत त्यांना काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, कसं वागायचं, काय कधी झोपायचं, कधी उठायचं, त्यांना काही संस्कृतीच माहीत नसतं. नेहमी खोटं बोलणे, पुन्हा बघतो आपण वाईट कार्य करणे, आणि असं कधी कधी मनाला वाटलं तेव्हा खाणं, कधी मनाला वाटलं झोपणं, असं कार्य करतात. आणि नास्तिक लोकांचं तत्त्व काय आहे की ह्या जगामध्ये देव नाही आहे, हे जग आपोआप चाललेलं आहे आणि खावा पिवा मजा करा. कोण बघितले स्वर्ग, कोण बघितले नरक, हे सगळं काल्पनिक आहे, तुम्ही खावा पिवा मजा करा, असं म्हणतात ते लोक. आणि हे नास्तिक लोक भगवंताला का म्हणत नाहीत, कारण त्यांना वाटतं जर मी भगवंताला मांडलं तर काय होईल, मला मांसाहार सोडावं लागेल, नशापाणी सोडावं लागेल, जुगार सोडावं लागेल, व्यभिचार सोडावं लागेल, पाप कर्म करा सोडावं लागेल, मग मी एन्जॉय काय करणार, म्हणून मी देवाला सोडतो, असं म्हणून लोक काय होतात, देवापासून दूर जातात. तर नास्तिक लोक नेहमी म्हणतात की तुम्ही म्हणतात देव आहे, तर देव आहे तर ठीक आहे, आम्हाला देव दाखवा, असं म्हणतात. परंतु बघा, देव बघण्यासाठी आमच्यामध्ये काय पात्रता आहे. बघा, जर मला डॉक्टर बनायचं असेल तर माझ्यामध्ये काय पात्रता पाहिजे, एकतर मी 12वी सायन्स पास पाहिजे, सेट नेट चांगल्या रँकने पास पाहिजे, नंतर मला MBBS ॲडमिशन घ्यावं लागेल, नंतर 5 वर्ष MBBS प्रॅक्टिस करावं लागेल, मला परीक्षा द्यावं लागेल, मग मला सर्टिफिकेट मिळतं की मी डॉक्टर आहे. तर केवढी मोठी प्रोसेस आहे. एक सामान्य डॉक्टर बनण्यासाठी एवढी मोठी प्रोसेस आहे, मग भगवंत बघायला प्रोसेस नाही. तसंच भगवंताला जाणण्यासाठी सुद्धा आम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल, म्हणजे मंदिरात यावं लागेल, साधूंचा संग घ्यावं लागेल, त्यांच्या उपदेशांचं पालन करावं लागेल, शास्त्रांचं अध्ययन करावं लागेल, भगवंताच्या पवित्र नावाचं उच्चारण करायला पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर अशा रीतीनं भगवंताच्या पवित्र नावाचा उच्चार करून ज्यावेळी आमचं हृदय शुद्ध होईल त्यावेळी आम्ही भगवंताला पाहू शकतो. तर तूप खाल्यावर लगेच रूप येत नाही आहे. तर अशा रीतीने हे सगळे प्रोसेस आम्हाला करावं लागतात, त्यावेळी आम्ही भगवंताला बघू शकतो. तर भगवंताला आम्ही कधी बघू शकतो, ज्यावेळी आमचं हृदय स्वच्छ असेल. प्रेमांचे रक्ते भक्ती विलोचनेनं संत सदैव हृदयशी विलोकयंती यम श्याम सुंदर मचिंत गुणस्वरूपम गोविंदम आदी पुरुषम तमाम भजामी. तर ब्रह्माजी म्हणतात भगवंताला आम्ही कधी पाहू शकतो, ज्यावेळी आमच्या डोळ्यामध्ये प्रेमाचं अंजन असेल, ज्यावेळी आमच्या हृदयामध्ये प्रेम असेल, त्यावेळी आम्ही भगवंताला पाहू शकतो. असं चॅलेंज करून भगवंताला आम्ही पाहू शकत नाही. काही नास्तिक लोक म्हणतात की आम्ही टेलिस्कोपनं बघितलं आकाशामध्ये, दूरचं दिसतं ना ते, पण आकाशामध्ये कुठं देव दिसलं नाही आम्हाला. आणि नंतर म्हणतात की आम्ही काही सूक्ष्म मायक्रोस्कोपनं बघितलं, तरी पण आम्हाला भगवान दिसले नाही. म्हणजे मला भगवान दिसले नाहीत याचा अर्थ आहे की ह्या जगामध्ये भगवान नाही आहे. बघा, यंत्राद्वारे आम्ही भगवंताला पाहू शकत नाही. आम्ही भगवंताला कसं पाहू शकतो, मंत्राद्वारे. आणि मंत्र कोणचा आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. या महामंत्र ज्यावेळी आम्ही जप करू त्यावेळी आमचं हृदय स्वच्छ होईल, त्यावेळी आम्ही भगवंताला पाहू शकतो. यंत्राद्वारे आम्ही भगवंताला पाहू शकत नाही. काही लोक म्हणतात की बघा, हे जग भगवंताने बनवलं नाही, हे जग सगळं रसायनाचं साठा आहे, सगळे रसायन एकत्र आले आणि हे जग बनलं, असं काही लोकांचं मत आहे. बघा, जर रसायनाने हे सगळं जग बनलं असेल, नदी पुन्हा पर्वत, माणसं, गवत, पशु पक्षी, हे जर रसायनं बनले असेल तर मग प्रयोगशाळेमध्ये जावा आणि प्रयोगशाळेमध्ये सगळं रसायनं घाला आणि एक गवत तर बनवून दाखवा. शक्य आहे का ते? एक कुत्रं बनवून दाखवा. शक्य आहे का ते? शक्य नाही ते. तर हे सगळं रसायनानं बनलेलं नाही आहे, हे भगवंताने सगळं काय केलेलं आहे, बनवलेलं आहे. तर परंतु नास्तिक लोकांना ह्याच्यावरती विश्वास नाही. तर एक गोष्ट येते, एका विहिरीमध्ये एक बेडूक राहत असतो आणि जन्मापासून तिथंच राहत असतो. आणि आता त्याचा एक मित्र असतो जो अटलांटिक महासागरात राहत असतो. तो त्याला भेटण्यासाठी त्या विहिरीत येतो
आणि मग दोघांची गपशप होते. मग त्याचा मित्र म्हणतो, तू कुठं राहतो? तो म्हणतो, मी अटलांटिक महासागरात राहतो. मग ह्यो म्हणतो की अटलांटिक महासागर किती मोठं आहे? तर तो म्हणतो, अरे सांगू बी शकत नाही, ह्या विहिरीपेक्षा मोठं आहे मला. पण जे विहिरीत राहिला बिडूक म्हणतो, हे शक्यच नाही. हां, या विहिरीपेक्षा आणि कुठलं सागर नाहीच आहे. हां, कारण असं का म्हणत आहे, कारण तो लहानपणापासून तिथंच राहिलेला आहे. तो कधी बाहेर गेलाच नाही, बाहेर जग पाहिलंच नाही. परंतु ज्याने अटलांटिक महासागर बघितला आहे तो बिडूक म्हणतो, अरे नाही बाबा, लय मोठा सागर आहे, हे तुझं पाणी तर काही कमीच आहे. तर त्याचप्रमाणे जे तुकाराम महाराज आहेत, पुरंदरदास आहेत, कनकदास आहेत, जे मोठे मोठे भक्त आहेत, जे संतगण आहेत, ते सांगतात की भगवान श्रीकृष्ण भगवंत आहेत, ते सावळ्या रंगाचे आहेत, ते बासुरी धारण करतात. ते ते त्यांनी त्या लोकांनी भगवंतांना बघितलेलं आहे. हां, पण आम्ही नाही बघितलं, पण त्यांनी तर बघितले ना. तर ज्याने बघितले त्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. काही लोक म्हणतात, आम्ही कावर विश्वास ठेवायचं की भगवंत असे आहेत तसे आहेत? आम्ही तर त्यांना पाहिलं नाही. बघा, गांधीजीला आपण बघितलं का? हां, नाही बघितलं. पण आम्हाला गांधीजी म्हटलं लगेच आम्हाला चित्र येतं की एक म्हातारं, एक वृद्ध व्यक्ती आहे, हातामध्ये काटे आहे, डोळ्यावर चष्मा आहे, आणि आम्ही विश्वास ठेवतो, हां गांधीजी मग आहे. मग मग मला सांगा, आम्ही ह्या जगातील लोकांचा विश्वास ठेवतो, मग आम्ही साधू संतांवर काय विश्वास ठेवायचा नाही? आता आम्ही अमेरिका पाहिले का? इंग्लंड पाहिलं का? फ्रान्स पाहिलं का? हां, आम्ही पाहिलं नाही म्हणून काय ते नाही काय त्या ठिकाणी? पण ज्यांनी फ्रान्स बघितला आहे, अमेरिका बघितला आहे, ते सांगताय ना ते आहे म्हणून. ते मग आम्ही विश्वास का ठेवत नाही त्यावरती? तर आम्ही सर्वसामान्य लोकांवरती विश्वास ठेवतो, परंतु साधू संतांवर विश्वास ठेवत नाही, शास्त्राला विश्वास ठेवत नाही. हे असं का? तर आम्ही जरी भगवंताला नाही पाहिलं, परंतु ह्या लोकांनी तर भगवंताला पाहिलेलं आहे. काही लोक म्हणतात की बाबा हे रामायण महाभारत सगळं काल्पनिक आहे, स्वर्ग नरक काय भानगड नसते, फक्त समाजामध्ये नैतिकता राखावी म्हणून हे सगळं रामायणची कथा रचलेली आहे. रामायण काय आहे? भावानं कसं वागावलं पाहिजे, एका पतीने कसं वागलं पाहिजे, पत्नीने कसं वागवलं पाहिजे, राजाने कसं असलं पाहिजे, हे नैतिक ज्ञान देण्यासाठी कुणी तर काल्पनिक रामायण लिहिलं आहे असं काही म्हणतात. पण हे साफ चुकीचं आहे. प्रभू रामचंद्र त्रेतायुगामध्ये आले होते, हे काही काल्पनिक कथा नाही आहे. काही लोक म्हणतात की तुम्ही म्हणता देव आहे, मग देव आहे तर या जगामध्ये एवढे दुःख काय आहे, एवढं कष्ट काय आहे, या जगामध्ये दुःख आहे म्हणजेच ह्या जगामध्ये देव नाही, असं काही लोकांचं मत आहे. पण हे सगळं चुकीचं आहे. या जगामध्ये दुःख का आहे? कारण आम्ही आमच्या कर्माचं फळ भोगत आहे. आम्ही शास्त्रानुसार वागत नाही आहे, आम्ही पाप कर्म करत आहे, त्याचं पापाचं फळच आम्ही भोगत आहे. तर ह्याला देव कारणीभूत नाही आहे. तर तशा रीतीने लोक वेगवेगळे काय करतात, कारणं देतात की देव नाही म्हणून. आता आपण बघणार आहोत की देव असण्याचे सबूत काय आहे. पहिलं आहे की आपण बघतो ह्या जगामध्ये पहिल्यांदा सगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे. जसं आम्हाला तोंड दिलेलं आहे, म्हणजे जेवणाची व्यवस्था करून ठेवलेली आहे. भाजी आहे, भाकरी आहे, अनेक प्रकारचे फळं आहेत. हां, आता ही व्यवस्था करून ठेवली. आम्हाला तहान लागली, पाण्याची व्यवस्था करून ठेवलेली आहे. ही व्यवस्था करून ठेवली. आम्हाला अंगात घालायला कपडे पाहिजे आहेत, मग कपड्याची व्यवस्था करून ठेवलेली आहे. हे कोण केलेलं आहे? तर ह्या जगामध्ये आम्हाला ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्याची सगळी तयारी करून ह्या जगात ठेवलेलं आहे. तर कोण केलं आहे सगळं? ॲडव्हान्समध्ये कोण करून ठेवलं? तसं आपण बघतो, आपण दिंडीला जातो. हां, देहू ते पंढरपूर दिंडीला जातो. हां, तर जात असताना काही लोक पुढं जातात आणि राहणाऱ्यांच्या लोकांची व्यवस्था करतात. कुठं राहणार, कुठं पिणार, त्यांचं कसं व्यवस्था, आंघोळीची व्यवस्था, झोपण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था अगोदर कोणतं करून ठेवतं. मग हे दिंडीत लोक कीर्तन करत येतात आणि मग त्यांना टायमावर खायला मिळतं, झोपायला मिळतं, सगळ्या गोष्टी मिळतात. म्हणजे अगोदर व्यवस्था करून ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे आम्ही ह्या जगामध्ये आलो, तोंड दिले, आम्हाला जेवणाची व्यवस्था केलेली आहे, तहान गेलेलं पाणी पिण्याची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे ही सगळी व्यवस्था अगोदर करून ठेवलेली आहे, भगवंताने केली. ज्यावेळी आम्हाला थकावट येतो, मग आम्हाला झोपण्याची व्यवस्था कुणी करून ठेवली? तर सगळ्या आपण बघतो अगोदर ॲडव्हान्समध्ये कुणीतरी व्यवस्था केलेली आहे. नाही आपोआप झालं का सगळं? आपोआप होत नाही. तर ह्या जगातली कोणती गोष्ट आपोआप होत नाही. तसं आम्ही आता बघितलं, हा मोबाईल आहे, हा मोबाईल आपोआप झाला का? हे मोबाईल आहे म्हणजे ह्याचा कुणी तर करता असला पाहिजे. आपोआप तसं लोक म्हणतात ही सृष्टी आपोआप झाली, पण आपोआप कसं होईल? ही मोबाईल आहे म्हणजे ह्याचा कुणीतरी करता आहे, कुणी त्याला क्रिएट केलेलं आहे. ज्यावेळी आम्ही रस्त्यावर जातो, एक घर बघतो आणि मनात प्रश्न येतो, बाबा हे घर कुणाचं आहे? म्हणजे त्या घर आपोआप बनत नाही आहे. आपोआप दगडं आले, आपोआप त्याला
त्याला सिमेंट लावलं आपोआप रंग लागला असं होत नाही, त्याला कोणतरी इंजिनियर असला पाहिजे. त्याचप्रमाणे ह्या जगातली कोणतीही गोष्ट आपोआप होत नाही. तर कर्त्याच्या पाठीमागे काय असतो, निर्मितीच्या पाठीमागे एक कर्ता असतो. जसं घड्याळ बनवण्याच्या पाठीमागे तर कोणतरी एक व्यक्ती आहे, मोबाईल बनवण्याच्या पाठीमागे कोणतरी कर्ता आहे, त्याचप्रमाणे ह्या जगाच्या पाठीमागे सुद्धा कोणतरी एक कर्ता आहे. काही लोक म्हणतात एक मोठा बॉम्बस्फोट झाला आणि हे जग सगळं निर्माण झालं. आता बघा, बॉम्बस्फोटाने काय होतं का? आता दिपाळीत आपण एवढ्या फटाक्या वाजवतो, काय निर्माण होतं का? नाही, सगळं फुटून जातं, बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बॉम्बस्फोट करायला सुद्धा एक व्यक्ती पाहिजे ना, ते है ना. जर समजा आम्ही जर विचार केला की स्फोटामुळे जर निर्माण झाला असं विचार करतो, पण ते स्फोट बनवायला सुद्धा कोणतरी व्यक्ती पाहिजे, म्हणजे एक व्यक्तीची आवश्यकता आहे. नंतर बघतो आपण की एखादा व्यक्ती चित्र काढतो, सुंदर गुलाबाचं चित्र काढतो, आणि चित्र बघून आम्ही म्हणतो बघ कुणी काढलं चित्र, किती सुंदर चित्र काढले बघा म्हणतो. परंतु देवानं नॅचरल गुलाब बनवले, ते बघितल्यावर म्हणतो की आपण नाही ते आपोआप झालं. आता नकली चित्रापाठ्यामागे कोणतर एक 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 चित्रकार आहे, मग असलीच्या पाठीमागे कोणतर असलं पाहिजे ना. आपोआप कधी काय होत नाही आहे. तर ह्या जगामध्ये अतिशय सुंदर नदी आहेत, पर्वत आहेत आणि गुलाबाची फुलं आहेत, वेगवेगळे लोक आहेत. तर हे सगळे आपोआप घडतात, आपोआप होतात का? नाही होत. ह्याच्या पाठीमागे कोणतरी करता आहे. आपण बघतो आपण रस्त्याने जाताना काय असतात, ट्रॅफिकचे नियम असतात. लाल, पिवळा आणि हिरवा. लाल असल्यावर ते थांबायचं, लाल असल्यानंतर थांबायचं, आणि हिरवा असल्यावर जायचं. हे नियम आहेत. मग मला सांगा, हे नियम काय आपोआप झाले का? तर नियम आहे म्हणजे नियम करता आहे. त्याचप्रमाणे ह्या जगातले सुद्धा काही नियम आहेत. तसं बघतो आपण ह्या जगातले जे ग्रह तारे आहेत, हे काय आपापसात टकरातात का? सूर्य आपल्या ग्रहामध्येच फिरत आहे, चंद्र आपल्या ग्रहामध्येच फिरत आहे, पृथ्वी आपल्या ग्रहामध्येच फिरत आहे. सगळं काय सुटसुटीत नियमशीर चाललेलं आहे. बघा, ह्या जगामध्ये सगळं नियमानुसार चाललेलं आहे. सूर्य बरोबर पूर्वेला उजळतो, पश्चिमेलाच मावळतो. असं कधी झालं का सूर्य दक्षिणेला उगवला आणि उत्तरेला मावळला? नाही. तर हे टाइम टेबल कोण करत आहे? आपोआप होते का? आपोआप होत नाही आहे. आणि ह्या जगात बघतो आपण जे ऋतुमान आहेत, उन्हाळा आहे, नंतर पावसाळा येतो, पावसाळ्यानंतर हिवाळा येतो, हिवाळ्यानंतर उन्हाळा येतो. तर हे टाइम टेबल कोण करते? आपोआप होतं का? नाही. तर नियमापाठीमागे नियम करता असतो. तर आता आपण गीतेद्वारे जाणूया की ह्या जगाच्या पाठीमागे कोण आहे. तर भगवान श्रीकृष्ण सांगतात की सूत्रे गणी मना इव, की हे अर्जुना, तर ते म्हणतात मत्त परंतु अन्यत किंचित असे धनंजय मयी स इदम प्रोतम सूत्री मनी गणा इव. हे धनंजय, माझ्याहून श्रेष्ठ कुणी सत्य नाही आहे. आणि ज्याप्रमाणे एक मोती धाग्यामध्ये गुंपून राहतो, त्याप्रमाणे हे सगळं जग माझ्यावर आश्रित आहे. अर्थात हे सगळं जगाच्या पाठीमागे कोण आहे? भगवान श्रीकृष्ण आहेत. कृष्ण गीतेमध्ये सांगतात, अहम सर्वस्व प्रभव मत्त सर्व प्रवृत्ते इति मत्वा भजन्ते मा बुधा भाव संयुता. तर कृष्ण म्हणतात सगळं काय माझ्यापासून आलेलं आहे. ह्या जगातील ग्रह, तारे, पृथ्वी, पशु, पक्षी, मनुष्य, स्त्री, सगळे गोष्टी भगवंतापासून आलेल्या आहेत. तर भगवंत म्हणतात गाम आविष्याचे भूतानी धारयामे अहमसा. आपण बघतो सगळे ग्रह तारे आकाशात लटकत आहेत. कुणी धारण केले त्याला? तर त्याला भगवंताने धारण केलेलं आहे. तर अशा रीतीने बघतो ह्या जगामध्ये आपाप कधी काय होत नाही. काही लोक म्हणतात हे सगळं संयोगाने झालेलं आहे, पण संयोगाने कधी कुठल्या गोष्टी घडत नाही आहे. जसं एक मोबाईल आहे, ती मोबाईल बनवण्यासाठी एक व्यक्ती पाहिजे, आपाप बनत नाही ते. त्याचप्रमाणे हे जे ग्रह तारे आहेत, हे सगळं आपाप नाही झालं, त्याच्या पाठीमागे एक कर्ता आहे. तर न्यूटन नावाचा एक शास्त्रज्ञ होता. तर तो सांगत होता आपल्या मित्रांना, जे वैज्ञानिक होते, की या सृष्टीच्या पाठीमागे कोणतरी एक मुख्य कर्ता असला पाहिजे, दिव्य कोणतरी व्यक्ती असेल असं मला वाटतं. पण त्याचे मित्रमंडळ म्हणले, तू काय सांगतोस लगाच्या, असं काय नसतं, हे सगळं जग आपापच झालेलं आहे. मग न्यूटनने काय केलं, आपल्या घरामध्ये एक डायोरामा तयार केला. सूर्य, चंद्र, ग्रह, गुरु, बृहस्पती हे सगळे ग्रह तारे केले आणि गोल गोल फिरताना त्यांनी एक ग्रहमंडळ निर्माण केलं नकली. आणि आपल्या मित्रांना बोलवले आणि मित्रांना दाखवलं, बघा माझ्या घरामध्ये काय आहे. मग त्यांच्या मित्रांनी बघितलं किती सुंदर डायोरामा केलेला आहे. सूर्य फिरत आहे, चंद्र फिरत आहे, पृथ्वी फिरत आहे. त्यांच्या मित्रांमधलं हे कसं काय निर्माण झालं, कसं काय केलं असतो. तर न्यूटन म्हटला, मी काय केलं नाही,
संध्याकाळी मी सगळं बॉल बिल ठेवले ते सकाळी उठून बघतो तर सगळं आपाप फिरू लागलं. तर त्यांचे मित्र म्हणले, अरे असं कधी होतं का? हां, तू खोटं बोलत आहेस, तूच हे सगळं बनवलं आहेस. तर न्यूटन म्हटला, ह्या नकलीच्या पाठीमागं जर मी असेल तर असली ग्रहाच्या पाठीमागं कोणतरी मोठं करता असलं पाहिजे ना. हां, मी तुम्हाला हे सांगत होतं ना, आणि तुम्ही म्हणता आपाप चालले ते. तर नाही. तर अशा रीतीने बघतो नकलीच्या पाठीमागं असली असेल तर असलीच्या पाठीमागसुद्धा असली कोणतं करता असणं आवश्यक आहे. अशा रीतीनं हे जग आपोआप चाललं नाही, त्याच्या पाठीमागे भगवंत आहे. दुसरी गोष्ट आहे की भगवंताला जाणून घेण्याची आवश्यकता काय आम्हाला? कुणी म्हणेल, बाबा आम्हाला आमच्या घरात काय कमी आहे, खाया प्यायला आम्हाला चांगलं आहे, आम्हाला कशाला देवाची पूजा केली पाहिजे. तर आपण बघतो ह्या जगामध्ये सगळेजण सुखाचे शोधत आहेत, परंतु प्रत्येच्या वाट्याला दुःख, चिंता आहेत, कष्ट आहेत. हां, किती सुखाचा प्रयत्न करा, आमच्या जीवनामध्ये आत्मशांती आम्हाला नाही आहे. तर का नाही आहे? कारण आम्ही कोण आहे, आम्ही स्वतःला विसरून गेलेले आहे. तर आपण कृष्ण सांगतात, ममेवांशे जीवलोके जीवभूत सनातन. आम्ही सगळे भगवान कृष्णाचे अंश आहोत, त्यांचे संतान आहोत, त्यांचे पुत्र आहोत. पण श्रीकृष्णाला सोडून आम्ही ह्या जगामध्ये आलो आहोत, म्हणून आम्ही दुःखी आहे. आम्ही कृष्णासोबत आमचा संबंध आम्ही विसरून गेलेला आहे. आम्हाला तो संबंध पुन्हा स्थापन करायचा आहे आणि परत आपल्या गावी म्हणजे वैकुंठाला जायचं आहे. ज्या जगात आपण राहत आहे ते आपलं जग, आपलं घर नव्हे. हे जग दुःखालय आहे. या जगामध्ये ऊन आहे, वारा आहे, पाऊस आहे, महापूर आहे, दुष्काळ आहे, कोरोना व्हायरस आहे. ह्या जगामध्ये काही सुख नाही आहे. या जगामध्ये केवळ दुःख आहे. आणि वास्तविक सुखशांती पाहिजे असेल तर आम्हाला वैकुंठाला जावं पाहिजे, आणि त्यासाठी श्रीकृष्ण जाणणं आवश्यक आहे. म्हणून आम्हाला भगवंताला जाणणं आवश्यक आहे. तर जीवेर स्वरूप आहे कृष्ण नित्य दास. जीव श्रीकृष्णाचा दास आहे, सेवक आहे. हां, तर आम्ही आमचे सेवक भावना विसरून गेलेले आहे. तर अशा रीतीनं सेवक भावना पुन्हा आम्हाला जागृत करायची आहे, भगवंताची सेवा करायची आहे आणि भगवंत आम्हाला परत जायचं आहे. त्यामुळे भगवंताला जाणणं आवश्यक आहे. तर आता भगवंत कोण आहे? तर ह्या जगामध्ये देवाबद्दल सुद्धा अनेक लोकांची संकल्पना वेगवेगळी आहे. अनेक लोक ह्या अमुक देवाला देव म्हणतात, त्या देवाला देव म्हणतात, त्या देवाला म्हणतात. कुणी पर्वताला देव म्हणतं, कुणी झाडाला देव म्हणतं, कुणी नेता लोकांना देव म्हणतं, कुणी फिल्म स्टारांना देव म्हणतं. परंतु देव तर अनेक आहेत, पण परमदेवता कोण आहे? तर ब्रह्माजी सांगतात, ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनाद आदिर गोविंदा सर्व कारण कारण. तर ब्रह्माजी म्हणतात, ईश्वर अनेक असतील, देव अनेक असतील, पण परमदेवता भगवान श्रीकृष्ण आहे. त्यांची आम्ही भक्ती केली पाहिजे, त्यांची आम्ही सेवा केली पाहिजे. तर अशा रीतीनं आम्ही जाणलं पाहिजे की श्रीकृष्ण परम भगवंत आहेत आणि त्यांचे आम्ही शरण गेलं पाहिजे. ह्या जगामध्ये सगळेजण आनंदाच्या शोधात आहे, आणि तो आनंद कुठं आहे? भगवान कृष्णाच्या चरणामध्ये आहे. तर भगवंत कोणाला म्हटले पाहिजे? जे सगळ्यांचे स्रोत आहेत, सर्वांवर नियंत्रण ठेवतात आणि सर्वोच्च कोण आहेत? मालिक आहेत. तर भगवंत सगळ्यांचे स्रोत आहेत. सगळं काही भगवंतापासून येतं. हे सृष्टी सगळी भगवंतापासून येते. पशु पक्षी, पुन्हा नदी पर्वत, सगळं ग्रह तारे हे भगवंतापासून येतात. तर भगवंत हे स्रोत आहे त्याचे. नंतर भगवंत सर्वोच्च नियंत्रक आहेत. सगळ्यावर नियंत्रण भगवंत ठेवतात. तर आपण बघतो कपिल भगवंत म्हणतात, मतभयात वाते वात अयम सूर्यतप्ती मतभयात दहती अग्नी वर्षते इंद्र मृत्यू चरंते मतभयात. तर भगवंत सांगतात, माझ्या भयानं सूर्य चमकत तळपळत आहे, माझ्या भयानं अग्नी पेटत आहे, माझ्या भयानं वारा वाहत आहे. तर अशा रीतीने बघतो सगळ्या गोष्टीवर भगवंताचं काय नियंत्रण आहे. एकदा इंद्र, चंद्र, वरुण, देवी देवता ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन चालू झालं. प्रत्येकजण म्हणत होता की मी श्रेष्ठ आहे, मी श्रेष्ठ आहे. तर विष्णूने बघितलं देवतामध्ये गर्व आलेला आहे, आणि देवतांच्या पाशी गेले एका ब्राह्मणाच्या रूपामध्ये. म्हटले, हे गवत आहे, तर हे इंद्र ह्याला भिजवून टाकू. इंद्रानं भरपूर पाऊस पडला, पण तो भिजवू शकला नाही. अग्निदेवाला म्हटल्याला जाळून टाक. अग्निदेवाला पूर्ण प्रयत्न केला, पण तो जाऊ शकला नाही. वायुदेवताला म्हटलं तू ह्याला उडवून दाखव. त्यांनी उडवण्याचा प्रयत्न केला, तरी उडलं नाही. नंतर सगळ्यांना कळलं की आम्ही परम भगवंत नाही आहे. तर सर्वोच्च नियंत्रण भगवंत आहे. या जगामध्ये अनेक लोक आहेत जे सगळ्यावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतात. जसं रावण आहे, रावणाने 3 लोकांवरती नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला. परंतु आपण बघतो एकदा तो शिवलिंग घेऊन कुठे जात होता? लंकेला जात होता. आणि मध्ये गणपतीने काय केलं? ब्राह्मणाच्या रूपामध्ये आले आणि त्या रावणाने त्याच्या हातामध्ये शिवलिंग ठेवलं, आणि त्याला म्हटलं मी जरा बाथरूमला जाऊन येतो, तोपर्यंत त्याला ठेव. तर त्याला बाथरूमला 1 नंबर आलं, तो त्याच्यावर नियंत्रण करू शकला नाही. आणि अशा रीतीनं तो बाथरूम करायला गेला
आणि इथं आमच्या गणपतीरायाने काय केलं, सरळ ते शिवलिंग खाली ठेवून टाकलं. तर आम्ही म्हणतो की आम्ही सगळ्यावर नियंत्रण करतो, परंतु ज्यावेळी आम्हाला टॉयलेटला येतं आम्ही कधी तर नियंत्रण करू शकतो का? नाही नियंत्रण करू शकत. तर अशा रीतीनं सर्वोच्च नियंत्र आहेत भगवंत आणि सर्वोच्च स्वामी आहेत भगवंत. तसं आम्ही कधी म्हणतो हे माझं घर आहे, पण ते मेल्यानंतर हे घर दुसऱ्याच होतं. आम्ही म्हणतो ही गाडी माझ्या, ही प्रॉपर्टी आहे, पण कायमचं आम्ही त्याचा मालक राहत नाही, नंतर ती प्रॉपर्टी दुसऱ्याची होते. म्हणजे आपण बघतो आम्ही सर्वोच्च मालक नाही आहे. रेल्वेमध्ये, एस टीमध्ये आम्ही बसण्यासाठी, जागा बसण्यासाठी काय करतो, भांडण करतो, ही माझी जागा आहे, ही माझी जागा आहे. पण ज्यावेळी स्टेशनवर उतरून जातो, जागा आहे तशी राहते. म्हणजे आम्ही सर्वोच्च मालिक नाही आहे. नंतर आपण बघतो सर्वोच्च भोक्ता भगवंत आहेत. तर अशा रीतीनं ह्या शास्त्राद्वारे आपण जाणू शकतो की भगवंत कोण आहे. तर आपले वैदिकशास्त्र भरपूर आहेत, 18 पुराण आहेत, 108 उपनिषद आहेत, 4 वेद आहेत आणि सगळ्यांचा सार आहे भगवद्गीता. आणि या भगवद्गीतेत कृष्ण सांगितलं आहे की मी परम भगवंत आहे. भोक्तारामित तपसा सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्वभूताना ज्ञात्वा मा शांती भजते. कृष्ण म्हणतात जर तुम्हाला शांती प्राप्त करायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्हाला ह्या 3 गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. ते म्हणजे काय, कृष्ण परम भोक्ता आहे, सर्व लोक महेश्वरम सर्वांचे ते ईश्वर आहेत, सर्व लोक महेश्वर सुहृदम सगळ्यांचे हितेशी आहेत कृष्ण. तर ही 3 गोष्टी ज्याला माहीत आहेत तो ह्या जगामध्ये सुखी राहू शकतो. आता भगवंताचं ज्ञान आम्ही कुठून घेऊ शकतो, तर आमच्या शास्त्रामधून घेऊ शकतो. जे आमचे वेद आहेत, पुराण आहेत, विशेष करून गीता आहे, ह्याच्यातून आम्हाला ज्ञान प्राप्त होतं. आता ज्ञानप्राप्तीचे 3 प्रमाण आहेत. एक आहे प्रत्यक्ष प्रमाण, दुसरं आहे अनुमान प्रमाण आणि तिसरं आहे शब्द प्रमाण. आता प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे काय, जे इंद्रियाद्वारे आपण जे ज्ञान घेतो त्याला म्हणतात प्रत्यक्ष प्रमाण. म्हणजे इंद्रिय कोणते, डोळे, कान, नाक, जिव्हा, त्वचा, ह्याच्याद्वारे आम्ही जे ज्ञान घेतो त्याला म्हणतात प्रत्यक्ष प्रमाण. पण हे आमचे इंद्रिय जे आहेत ते अपूर्ण आहेत, ते परिपूर्ण नाही. जसं आपण डोळ्यानं बघतो, पण डोळ्याला बघतो ते सत्यच असेल असं सांगता येत नाही, बरोबर ना. कधी कधी काय होतं, आपण बघतो जसं आपण बघतो रेल्वेची पटरी आहे, तर रेल्वेची पटरी दूर जर बघितलं ना तर असं वाटतं की दोन्ही जुळलेले आहेत, पण ते दोन्ही जुळलेले असते का, नाही आहे. कधी कधी काचेच्या ग्लासमध्ये आम्ही काठी घालतो, ती वाकडी दिसते, पण ती वाकडी असते का, नसते. तर ह्या डोळ्याने बघितलं कधी सत्य असतं असं नाही. कधी कधी रस्त्यानं बहीण भाऊ जात असतात, पण आम्ही डोळ्यानं बघतो आणि विचार करतो नाही बहुतेक हे काय असतील, लवर असतील, एकमेकावर हे प्रेमिका असतील असं आम्ही विचार करतो. तर डोळ्यानं बघतो ते सत्य असते असं नाही. कधी रस्त्यावर आम्ही बघतो एक दोरी पडली असते, पण त्याला साप समजतो. म्हणजे आम्ही जे बघतो ते सत्य असं नाही आहे. डोळे हे आमचे मर्यादित आहेत. बघा या भिंतीच्या पलीकडे काय चालले आम्हाला दिसतं का, नाही. किंवा माझ्या पाठीमागे काय चालले आम्हाला दिसतं का, नाही. म्हणजे डोळे आमचे काय अपूर्ण आहे. मग डोळ्याने जे आम्ही ज्ञान घेतो ते सत्य असेल असं सांगता येत नाही. नंतर हे कान जे आहे आम्ही लांबचा ऐकू शकत नाही, थोड्या अंतराचा ऐकू शकतो. म्हणजे कान हे आमचे परिपूर्ण नाही आहे. अशा रीतीनं डोळे आमचे अपूर्ण आहेत, कान आमचे अपूर्ण आहेत. नंतर अशा रीतीनं बघतो आपण इंद्रियाद्वारे जे आपण ज्ञान घेतो ते खरं सत्य असेलच असं सांगू शकत नाही आहे. आणि आमच्यामध्ये चुका करण्याची वृत्ती आहे. तर आपण बघतो मोठमोठ्या लोकांच्या हातून सुद्धा चुका होते. जसं आपण बघतो जसं न्यूटनने काय केलं, त्याच्या घरामध्ये 2 मांजरं होते, एक मांजराचं पिल्लू होतं. आणि त्याने बघितलं ह्यांना आत बाहेर जायला सारखं खिडकीतनं जावं लागतं ह्यांना. मी भिंतीला काय करतो, एक मोठं होल पाडतो आणि मोठ्या मांजरासाठी त्याने मोठं होल पाडलं, लहानासाठी त्याने छोटं होल पाडलं. आणि मोठं मांजर मोठ्या होलवरून बाहेर पडलं आणि त्याच्या पाठीवर लहान मांजर बी त्यातनं गेलं. नंतर न्यूटनला कळलं की अरे मी एकदा मी मोठं होल पाडलं ना, मला लहान होल पाडायची आवश्यकता नव्हती. मोठ्या हॉलमधनं लहान मांजर जात असते. तर कधी मोठ्यांच्या लोकांच्या हातून चुका होतात, आपल्या हातून सुद्धा भरपूर चुका होतात. गांधीजींना सांगितलं होतं की प्रार्थना तुम्ही जाऊ नका, तुमच्यावर गोळीचा हल्ला होणार आहे. परंतु गांधीजींनी ऐकलं नाही आणि ते गेले आणि त्यांच्यावर गोळ्यांचा काय झाला, भडीमार झाला. तर अशा रीतीने कधी मोठे लोक काय करतात, चुका करतात. आणि एकदा काय झालं, युरोपमध्ये प्लेग झाली आणि प्लेगमध्ये अनेक लोक मरू लागले. मग काही लोकांनी म्हटलं की प्लेग बघा कशामुळे होतं आहे, मांजरामुळे होतं आहे. मग मांजरा सगळेजण पकडून मारू लागले. पण नंतर काही दिवसांनी कळलं त्यांना की प्लेग मांजरामुळे नाही तर उंदरामुळे होतं आहे. मग आता काय करायचं,
आता उंदीर वाढले पण आता मांजरच नाही ना आता. अशा रीतीनं प्लेगचं प्रमाण आणि जास्त वाढलं. तर चुका करणे ही आमची काय वृत्ती आहे. नंतर दुसरं ज्ञान आहे अनुमान प्रमाण. अनुमान प्रमाण म्हणजे आम्ही तर्क करतो, हे असं असेल तर तसं असेल, पण हे अनुमान करून हे सत्य ज्ञान प्राप्त करू शकत नाही. तसं एक व्यक्ती रस्त्याने जात होता आणि त्याला एकदम आवाज आला, एका घरातनं आवाज आला, आ ओ असा आवाज आला. त्याला वाटलं आज कोणी भांडण करत असते. मग त्यांनी दरवाजा उघडून बघितला तर काय झालं, तर तो नाटकाची तालीम चालली होती, सगळे ड्रामा करत होते. परंतु त्याने तर्क केला, असं असेल तसं असेल. परंतु हे अनुमान पद्धती खरं असेल असं सांगू शकत नाही आहे. जसं एकदा डार्विननं आपला सिद्धांत म्हटला. काय सिद्धांत म्हटला, की आम्ही माकडापासून आलो. परंतु तो स्वतः एका पुस्तकात लिहितो की मी जे हे प्रमाण मांडत आहे ही माझ्या तर्काच्या आधार मांडत आहे, म्हणजे ते सत्य आहे असं नाही आहे. तर अशा रीतीने तो डार्विन म्हणतो आम्ही माकडापासून आलो, पण आम्ही खरंच माकडापासून आलो आहे का? माकडं पहिल्यांदा बी होते, आता बी आहेत आणि नंतर राहणारच आहेत. तर ह्या जगामध्ये मांजरापासून मांजर जन्मतो, कुत्र्यापासून कुत्रं जन्मतो, तसं माणसापासून माणूस जन्मतो, जनावरापासून माणसं जन्मत नाही आहे. तर आम्ही ब्रह्माजीपासून आलेलो आहे, माकडापासून आलेलं नाही आहे. तर अशा रीतीनं तर्क करून आम्ही ज्ञान प्राप्त करू शकत नाही. एकदा काय झाले, एक 6 आंधळे होते आणि त्यांना पहिल्यांदाच हत्तीसमोर आणलं आणि त्यांना सांगितलं जागा सांगा, हत्तीचं वर्णन करून सांगा. एकानं हत्तीचं सोंड पकडला, तो म्हटला हत्ती म्हणजे काय, तो हे सापाचं काय साप आहे. एकानं हत्तीचं पाय पकडला, तो म्हटला हत्ती म्हणजे काय, तो खांब आहे. एकानं शेपूट पकडला, तो म्हटला हत्ती म्हणजे काय, तो हे दुरी आहे म्हटलं त्याने. एकानं दात पकडला, हे काय, तो म्हटलं तलवार आहे. अशा रीतीनं हे आंधळे तर्क करू राहिले, पण हे सत्य आहे का? नाही. मग ज्याला डोळे आहेत त्याने सांगितले की हत्ती म्हणजे खांब नाही, हत्ती म्हणजे दुरी नाही, हत्ती म्हणजे तलवार नाही, तर ते एक प्राणी आहे. तर अशा रीतीनं बघतो आपण अनुमान पद्धतीनं आपण भगवंताला जाणू शकत नाही आहे. मग आम्ही भगवंताला कसं जाणू शकतो? शब्द प्रमाण. शब्द प्रमाण. जसं आपण म्हणतो रेडिओच्या बातम्या ऐकतो, असं झालं तसं झालं, म्हणजे एका अधिकृत व्यक्तीकडून ज्यावेळी आपण ज्ञान घेतो त्याला सत्य मानलं जातं. तर शब्द प्रमाण. तर आपलं शब्द प्रमाण म्हणजे अधिकृत व्यक्ती. अधिकृत, आता आपल्या अधिकृत काय आहे, हे जे आपले वेद आहेत, पुराण आहेत, रामायण आहे, महाभारत आहे, हे सगळे अधिकृत काय आहे, आपले शब्द प्रमाण आहे. तर आपल्या जर प्रामाणिक साधू करून आम्ही काय केलं पाहिजे, ज्ञान घेतलं पाहिजे. आणि प्रामाणिक साधू वेदामधून आम्हाला ज्ञान सांगतात आणि वेदावरती आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. आणि जर आम्हाला भगवंत कोण आहेत, देव कोण आहे जर जाणत असेल तर वेदांचा आश्रय घेतला पाहिजे. तर वेद ही कोण आहे, आमची माता आहे. ज्याप्रमाणे एक लहान मुलं असतं त्याला आपलं वडील कोण माहीत नसतं, त्याला वडील जर माहीत असं पाहिजे असेल तर काय केलं पाहिजे, आपल्या आईपाशी गेलं पाहिजे. आणि आई सांगते तुझे वडील कोण आहे, तर आईच सांगते की आपले खरे वडील कोण आहे. त्याचप्रमाणे वेद आपली माता आहे आणि वेद आपल्याला सांगते की आपले पिता कोण आहेत. तर अशा रीतीनं वेदांचा आश्रय घेतला पाहिजे. काही लोक म्हणतात बाबा आम्ही वेदावर काय विश्वास ठेवायचं. तर बघा वेदामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत ते सगळं सत्य होत आलेलं आहे. जसं वेदामध्ये सांगितलं होतं की पृथ्वी गोल आहे, पहिल्यांदा चपटे म्हणत होते, परंतु शास्त्रामध्ये सांगितले भूगोल. आणि नंतर शास्त्रज्ञांना सुद्धा शोधलं, बरोबर आहे, भूगोल आहे. नंतर वेदामध्ये सांगितलं की गाय ही पवित्र प्राणी आहे, गोमूत्र पवित्र आहे, शेण पवित्र आहे, हे वेदामध्ये सांगितलं. नंतर शास्त्रज्ञांना शोध लावला, त्यांना बी कळलं बरोबर आहे. शास्त्रामध्ये सांगितलं होतं की वनस्पतीमध्ये जीव असतो. पहिल्यांदा लोकांना सत्य म्हणत नव्हते, पण नंतर शास्त्रज्ञाने सुद्धा शोध लावला, बरोबर आहे म्हटले. तर जे काय बरोबर आहे ते अगोदर शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. मग आणि डोकं खजिन्यात काय असणे काय आवश्यकता आहे का? अशा रीतीनं आम्ही शास्त्र विश्वास ठेवला पाहिजे. आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं होतं की अग्नीमध्ये जीव आहे, पाण्यामध्ये जीव आहे आणि गर्भामध्ये बाळ कसं जन्मतं, त्याची वाढ कसं होते, हे आपल्या शास्त्रामध्ये अगोदरच सांगितलेलं आहे आणि ते सत्य होत आलेलं आहे. अशा रीतीनं आमचं वेद हे काही काल्पनिक नाही, ते सत्य आहे, त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. आणि वेदामध्ये भविष्यवाणी केलेली आहे, ज्या ज्या भविष्यवाणी केल्या ते सगळे सत्य होत आलेले आहेत. जसं वेदामध्ये सांगितलं होते की बुद्ध भगवंत येणार, अतो कलो संप्रवते समूह आहे सूर्यदिशाम बुद्ध नामनाम अंजनसोत्तम किकिटेशम भविष्यते. तर आपल्या शास्त्रामध्ये अगोदर सांगितले होते की भविष्यात बुद्ध भगवंत येणार आहेत आणि बुद्ध भगवंत येऊन गेले. पुन्हा आपल्या शास्त्रात सांगितलं होतं की चैतन्य महाप्रभू येणार आहेत. श्रीकृष्ण चैतन्य राधाकृष्ण नारायण, स्वतः श्रीकृष्ण चैतन्य महापुरुषामध्ये एका भक्तरूपात येतील आणि कृष्ण नामाचा प्रचार करतील, असं अगोदरच सांगितलेलं आहे आणि ते सत्य झालेलं आहे. चाणक्य पंडित येतील
ते सुद्धा सत्य सांगितलेलं आहे. मोहम्मद पैगंबर येशू ख्रिस्त अथर्ववेदामध्ये भविष्यपुराणामध्ये अगोदरच घोषणा केलेली आहे, हे लोक येणार आहेत म्हणून, आणि ते लोक येऊन गेले सुद्धा. अशा रीतीने शास्त्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत आणि सत्य होत आहे, म्हणून आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. तर अशा रीतीने बघतो आपण, हे जे वेद आहे, हे जे पुराण आहे, हे सगळं काय आहे, सत्य आहे. आणि ह्याच्यावर आम्ही ह्याच्यावर काय ठेवलं पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे. तर अशा रीतीने बघतो आपण, हे जे आपलं शास्त्र आहे हे काही काल्पनिक नाही आहे. तर आम्ही जर शास्त्रावर विश्वास ठेवला, देवावर विश्वास ठेवला, तर आमच्या जीवनात कल्याण होणार आहे. तर आमचे शास्त्र अनेक आहेत, पण सर्व शास्त्रांचा सार आहे भगवद्गीता. भगवद्गीता म्हणजे काय, भगवंतानी गायलेलं गीत. आणि ह्या गीतेमध्ये काय सांगितलं आहे, जसं ही सृष्टी बनवली तसं भगवंताने एक मॅन्युअल बनवलं की ह्या जगात कसं राहायचं, काय खायचं, काय प्यायचं, कधी उठायचं, कधी झोपायचं, कशी आराधना करायची, कोणाची आराधना करायची. तर सतोगुणी आहार कोणता, तमोगुणी आहार कोणता, रजोगुणी आहार कोणता, मनाला कसं नियंत्रण करायचं, मनाला कसं संयम करायचं, सहनशीलता कशी वाढवायची, तर जीवन कसं जगायचं हे गीतेमध्ये सांगितलेलं आहे. तर अशा रीतीनं भगवंताने सांगितलेलं आहे, गीतेचं आम्ही वाचन केलं पाहिजे आणि त्यांनी जे उपदेश केले त्याचं आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि अशा रीतीनं हे नास्तिक भावना आमच्या मनातून काढून ठेवलं पाहिजे. कृष्ण म्हणतात, अज्ञानाचं अश्रद्धानाचं संशयात्मा नशती. जो शास्त्रावर विश्वास ठेवत नाही त्याचा विनाश निश्चित आहे. अज्ञानाच्या अश्रद्धानाच्या संशयात्मा नशती. आम्ही शास्त्रावर कशी संधी आम्ही ठेवला नाही पाहिजे, शास्त्रावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. शास्त्रच हे काय सत्य आहे आणि भगवान जे बोलतात ते सत्य आहे. तर भगवान जे सांगतील त्याच्यावर आम्ही जर आज्ञेचं पालन केलं तर आमचं जीवन कल्याण होईल. आणि अशा रीतीनं आम्ही देव नाही असं म्हटलं नाही पाहिजे. देव आहे ह्या जगामध्ये, देव आहे म्हणून तर हे जग चाललेलं आहे. आणि जर देव नसेल तर हे कधीच या सृष्टीचं सत्यानाश झालं असतं. तर भगवंतच आम्हाला हवा देत आहेत, पाणी देत आहेत, अन्न वस्त्र निवारा देत आहेत. या जगात ज्या ज्या गोष्टी आम्ही भोग करत आहे हे सगळं आपाप नाही आहे, हे सगळं भगवंतांनी काय केलेलं आहे, आम्हाला सगळं व्यवस्था करून दिलेलं आहे. तर अशा रीतीनं आम्ही हे नास्तिकपणाचा आव बाजूला ठेवून आम्ही आस्तिकपणे काय केलं पाहिजे, भगवंताला स्वीकारलं पाहिजे, भगवंताच्या शरणामध्ये गेलं पाहिजे आणि त्यांनी सांगितलेलं आज्ञेचं पालन केलं पाहिजे, त्यांच्या नावाचं उच्चारण केलं पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर अशा रीतीनं आम्ही हे जर भगवंताच्या शरण जाऊन असं नामस्मरण करू तर आमचं हृदय शुद्ध होईल, आम्हाला हृदयामध्ये आत्मिक शांतता प्राप्त होईल आणि अशा रीतीनं आमच्या जीवनाचं कल्याण होईल. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर इथंच आपण पूर्णविराम देऊया. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद् भगवद्गीता की जय. श्री कृष्ण भगवान की जय. हरे कृष्ण.